बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। परत भौतिक काळामध्ये किंवा भौतिक आणि त्यावेळेला आपल्याला वाटतं की त्याची चाळू भरलेली आहे, पण त्यावेळेला खर्च करायची गरज नाहीये। तर या कलियुगामध्ये खूप वर्षापासून तपस्या करूनही आत्मसाक्षात्कार प्राप्त होत नाही, तो आपल्याला कलियुगामध्ये साध्य होते सहजपणे। 21 हात बोटामध्ये अंतर ठेवा। ताई करताय तसं करू नका, फक्त पाहून घ्या आणि सगळ्यांचं लक्ष माताजींच्या ह्या फोटोकडे राहू द्या। माझ्याकडे न पाहता पहा अगोदर आणि नंतर करताना सांगताना करा। दुसऱ्या स्टेपला आपल्याला दोन्ही हात वरी करायचे आकाशाकडे। तिसऱ्या स्टेपला डावा हात मांडीवर आणि उजवा हात आपल्या हृदयावर। चौथ्या स्टेपला डावा हात मांडीवर आणि उजवा हात आपल्या कपाळावर। आणि पाचव्या स्टेपला आपल्या उजव्या हाताचा तळवा आणि आपली टाळू। ह्या पद्धतीने 5 स्टेज करायचे आहेत। सगळ्यांनी लक्षपूर्वक करा। श्री माताजी कृपा करून आमच्यामधील मानसिक, भावनात्मक असंतुलन, अस्थिरता, त्याला हातामध्ये काय फील होती ते लक्ष द्यायचे। श्री माताजी कृपा करून आम्हा सर्वांना मानसिक, भावनात्मक संतुलन, स्थिरता प्रदान करा। कृपा करून आमच्यामधील शारीरिक, बौद्धिक असंतुलन, अस्थिरता आकाश तत्वात विलीन करा। श्री माताजी कृपा करून आम्हा सर्वांना शारीरिक, बौद्धिक संतुलन, स्थिरता प्रदान करा। स्वयं आहे आणि तो आपल्याला चालवतोय। जोपर्यंत आपला आत्मा जागृत होत नाही तोपर्यंत आपला परमात्म्याशी मिलन होत नाही। सर्वांना या ठिकाणी नमस्कार करते। जर तिचा कोणी सन्मान केला तर ती मायेची सावली आहे, म्हणून नारीचा सन्मान करायचा। बरोबर, ज्या क्षेत्रामध्ये जी स्त्री आहे ना त्या क्षेत्रामध्ये ती परिपूर्ण असते बरं का। प्रत्येक क्षेत्रामध्ये काही स्त्री आज कर्मचारी आहेत, खूप मोठे डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, तरी सुद्धा आपलं कर्तव्य पार पाडून ते सगळी घरची कामे करून ते आपले कर्तव्य बजावत असतात। साधी गोष्ट नाही बरं का। आम्ही सुद्धा सर्व घरची कामे करून कार्यक्रमाला जातो। म्हणजे स्त्रीच्या जीवनामध्ये कसोटी फार असते। प्रत्येक स्त्री आपल्या घरी राबत असताना ती 9 रूपाने, ती स्त्री 9 दुर्गाच्या रूपामध्ये आपल्याला दिसते बरं का।
जेव्हा ती आपल्या घरी आपल्या कुटुंबाला प्रेमाने स्वादिष्ट भोजन करून प्रेमाने जेव घालते तेव्हा ती अन्नपूर्णा होत असते बघा बरं का. जेव्हा ती स्त्री पैसा जमा करून आपल्या व्यवहारामधल्या आपल्या कुटुंबाचं या ठिकाणी धनधान्य वाढवते तेव्हा ती धनलक्ष्मी असते. ज्या स्त्री त्या माझ्या महिला आणि हे कार्यक्रम केले त्याच्याबद्दल मला खूप कौतुक वाटलं. प्रत्येक महिला घरातला वेळ काढून मुलाला सांभाळून घरच्या मालकाला सांभाळून कार्यक्रम करतात. त्यांच्या दुसरं काय पाहिजे. प्रत्येक महिला सक्षमच आहे, पण आता एवढंच करायचं आहे की आपल्याला प्रत्येक महिलाला जिजाऊ झाली पाहिजे. प्रत्येक मुलगा शिवबा झाल्याशिवाय घर काय अडचण असेल तर सांगत जावा. दुसऱ्या महिलाबद्दल देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः. सर्वप्रथम महिला दिनाच्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं जी सगळ्या महिलाबरोबर कार्यक्रमाला सहभागी आहे त्याच्याबद्दल सगळ्याला मी धन्यवाद देतो. जागृत असतो बरोबर आहे, परंतु स्त्रीचं महात्म्य का सांगितलंय. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. यत्र न पूज्यन्ते तत्र सर्व क्रियाः अफलाः. जिथं नारीची पूजा केली जाते ना तिथं सगळ्या गोष्टी फलद्रूप होतात. नवे नवे तिथं देवी देवतांचा वास असतो. परंतु जिथं स्त्रीचा सन्मान केला जात नाही, पूजा म्हणजे काही तुम्ही हळद कुंकू लावून हर घालून घरात बायकोची पूजा करायची असा अर्थ नाही आहे. त्याचा तुम्ही सन्मान दिला पाहिजे. आणि जिथं सन्मान होत नाही तिथं मात्र तुम्ही कितीही मोठी मोठी कार्य करा ती सगळी निष्फळ ठरतात. म्हणून स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. आणि आपली आदिशक्ती पार्वती माता इथून जी सुरुवात होते स्त्रीच्या सन्मानाची, तर भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायात एक श्लोक आला. तिला खूप त्रास होत असेल, काही ऑपरेटिव्हची गरज आहे, तरीही नवरा लक्ष देत नाही. कारण तिचं काही तिथं अस्तित्वच नाही घरामध्ये. तिला काही झालं तरी त्यांना काही वाटत नाही. आणि माहेरचे असं म्हणतात की सासरच्यानी दाखवायला पाहिजे, सासरचे असे म्हणतात की माहेरच्यानी दाखवायला पाहिजे. स्त्री कुणाकडे बघणार. त्यामध्ये असे कितीतरी महिला आहेत त्यांचा जीव गमावतात. ते आम्ही स्वतःच्या नजरेने पाहतो की बाबा भांडायला पाहिजे. मी आलेल्या स्त्रियांना प्रत्येकाला म्हणते की तुम्ही माहेर भांडता की नाही, की मला आहेर केलं नाही किंवा माझ्यासाठी तुम्ही काही केलं नाही, तर तुम्ही आरोग्यासाठी भांडा. मला चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखवा, माझ्या तब्येतीची काळजी घ्या. त्याच्यासाठी म्हणून तुम्ही एक साडी कपडा नाही केलं तरी चालते, पण तिला जर गरज आहे माहेरच्यांची की तिला काही त्रास होत असेल तर त्यांनी नेऊन दाखवायला पाहिजे. त्यावेळेस असं नाही विचार करायला पाहिजे की सासरच्यांनी नाही दाखवलं. मग सासरच्यांनी हे विचार करायला पाहिजे की आपलं वंश चालवण्यासाठी, आपलं घर चालवण्यासाठी स्त्रियांची गरज आहे, बायकोची गरज आहे. ती जर नीट असेल तर सगळे सुखी होणार. त्यासाठी तिच्या तब्येतीची काळजी घेणं हे आपलं स्वतःचं कर्तव्य आहे. ते जर प्रत्येक घराने समजलं तर हे त्रासच होणार नाही महिलांना. महिला सबलीकरण हे सगळं आपण जे मोठे मोठे वाक्य वापरतो आमचं सगळ्या टीमचं एवढंच कर्तव्य राहील आणि आम्ही आमचं एक काम राहील की सगळे मिळून एखाद्या आत्महत्या करणाऱ्या महिलांना जर आम्ही वाचू शकलो तर तेच आम्ही आमची संघटना सफल झाली एवढंच म्हणते. आणि आभार. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. केले आम्हाला मार्गदर्शन, दिलं आमच्या विनंतीला प्रतिसाद. केले आम्हाला मार्गदर्शन, दिलं आमच्या विनंतीला प्रतिसाद. दरवेळी असेच लाभू द्या सहकार्य. आपण सर्वांचे लाख लाख धन्यवाद. आजच्या महिला दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन केले. आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली.
सर्वप्रथम सगळ्या महिलांचं सक्षमीकरणासाठी पूर्ण आम्ही टीमचा प्रयत्न चालू आहे. जे काही अत्याचारामुळं महिला आत्महत्या करतात त्यांना ते न कळत देता ते त्यांच्या टीमचं एवढंच काम आहे की प्रत्येक महिलांना त्यांना प्रोत्साहन करणं आणि तळागाळातील ग्रामीण भागात जाऊन त्यांचं पण काही कौटुंबिक हिंसाचार असेल किंवा काही असेल तर त्यांचं मन मोकळं करणं किंवा त्यांच्याकडनं काही जास्त परेशानी असेल त्यांचं महिला म्हणून एक आम्ही सक्षमीकरण करण्याचं काम करतो. आज आमच्या सोबत या ठिकाणी दीपालीताई वडगावकर उपाध्यक्ष आहेत ह्या कार्यक्रमाचे आणि खूप चांगला सुंदर कार्यक्रम त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेला आहे आणि ते वेळोवेळी सामाजिक कार्यक्रमासाठी पुढाकार घेत आहेत. देगलूर शहरामध्ये स्त्रियांचे काय त्यांची व्यथा आहे आणि काय त्यांची हालचाल आहे ते जाणून घेत आहेत ते आणि ते खूप चांगल्या पद्धतीचं कार्य देगलूर शहरामध्ये करत असल्यामुळे सर्वत्र त्यांचा सर्व टीमचं कौतुक महिलांमध्ये होत असताना या ठिकाणी दिसून येते. काही आजचे जे कार्यक्रम आपण घेतला त्याबद्दल आपल्याला काय वाटते? ज्या जसे की महिलांवर अत्याचार अन्याय आज पण सुरू आहे त्याच्यासाठी आज सर्व महिला आम्हाला मान देऊन सर्वजणी हजर राहिले. मी एवढं सांगू शकते माझं मनोगत, ज्या परिस्थिती कोणतीही परिस्थिती महिलावर उभी द्या ती हिमतीने जर समोर गेली तर सर्व काही करू शकते. आज मी स्वतःचाच अनुभव सांगते. आज माझ्या 4 वर्षात माझे मालक गेले तरी मी पूर्ण कुटुंब सांभाळते. त्या सासूबाई गेल्या, भाया गेले तरी बी मी न खचून जाता खंबीरपणाने सर्व गोष्टीला तोंड देते आहे. मुलीच्या शिक्षणाचं मुलांचं की हे सांगण्याचा उद्देश एवढाच की आपले जे भूतकाळात घडून गेलं त्यावर न चिंता करता न दुःख मानता समोर वर्तमानात जगलं पाहिजे. सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा कार्यक्रमाचं नियोजन करण्या अगोदर आमचे अध्यक्ष जे आहेत संगीताताई कदम आणि उपाध्यक्ष दीपालीताई वडगावकर यांनी आम्हाला कल्पना सांगितली की आपण महिला दिन सादर करूया का, कारण एरवी चूल आणि मुलामध्ये राहणारी स्त्री आपल्या कार्यक्रमाला येईल काही अगोदर सर्वात मोठी अडचण होती. पण आज जो कार्यक्रमाचा उत्साह बघितला तेव्हा या पुढच्या वर्षी देखील आम्ही याच्यापेक्षा देखील चांगलं कार्यक्रम करून चांगलं नियोजन करून मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करून महिलाचं जे सक्षमीकरण आहे ते करण्याची आणि त्यांना प्रेरणा देण्याची नक्कीच प्रयत्न करणार आहोत. आमची टीम आणि मुख्य स्त्री संघटना स्त्री शक्ती संघटना. सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज महिला दिनाचा कार्यक्रम हा मोठ्या उत्साहात पार पडलेला आहे. सध्याची स्त्री हे प्रत्येक क्षेत्रामध्ये वावरत आहे. माझ्या या सगळ्या मैत्रिणींमुळे मला एक बळ मिळालं की मी बाहेर पडून हे कार्य करू शकते. तसं सगळ्यांना आज महिला दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा देत आणि सगळ्या कामगार भगिनींना आम्ही बोलवून त्यांचाही सत्कार आम्ही केलो आणि सगळ्या मोठ्या पदावरील सगळ्या स्त्रियांना आम्ही बोलवून त्यांचाही सत्कार केला आणि या सगळ्या स्त्रियांना आम्ही आज आपण पाहू शकता या ठिकाणी जागतिक महिला दिवस खूप सुंदर आणि छान या ठिकाणी साजरा करण्यात आला. महिलांतर्फे महिलांच्या संपूर्ण टीमतर्फे आणि या ठिकाणी खिचडी पाणी अशी समजी सोय सुविधा सुद्धा या ठिकाणी सर्व महिलांसाठी आणि लहान मुलींसाठी करण्यात आली होती. महिलांना आणि मुलींना सक्षम बनवण्यासाठी देगलूरची या ठिकाणी महिला फार सुंदर आणि पुढाकार घेत आहेत. अनेक कार्यक्रम आपल्या दारीचा वाटा म्हणून या ठिकाणी घेत आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम आता आपण पाहू शकतो खांद्याला खांदा लावून या ठिकाणी कार्य करत आहेत. सर्वप्रथम आम्ही आज महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आम्ही जे कार्य सुरू केलेलं आहे त्याला पुढच्या कार्यासाठी पण आम्हाला योग यावा. बोला संगीताताई आणि दीपाताई यांनी हा कार्यक्रम करत आहे. मला खूप छान वाटत आहे आणि मी पण याच्यामध्ये सहभागी झाले. त्या दोघींचे आणि पूर्ण टीमचे खूप आभार आणि यांच्यामुळं मला घराच्या बाहेर यायला संधी भेटली आणि माझे लेकरं दोन्ही लेकरांना सांभाळून माझ्या मिस्टरांची ड्युटी करत सगळे माझी पण ड्युटी करत आणि मी सहभागी झाले या कार्यक्रमामध्ये. जन्म बाईचा बाईचा रूप गाईचा एक बाईचा बाईचा एक बाईचा जन्म बाईचा बाईचा रूप गाईचा मोठी जावली मोठी
शक्ती मंच संघटनाद्वारा 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही शिवबानगरमधील पूर्ण महिला आणि आमचं स्त्री शक्ती बनवून